आवाज करते काय बरं करता
आईच भगवंताचं चरित्र म्हणू द्या, सगळ्याला माहित आहे. एका चढीत एक गाणारं शायर आहे, पण आपलं चरित्र सगळ्यालाच माहित आहे. माझी एक अपेक्षा आहे, बदलून लावावं थोडं. नाही, मार्ग बदलून असल्यावर जरा कानाला फरक पडतो थोडा तर प्रत्येकाच्या. हाही महादेवाचा नदी 18 जणाला बी निघत नाही घालात कावा. आपण काढू चला. हस्तानपूरला 5 पांडवांनी का अवतार धरला? ह्या जमिनीवर जे असणार मनामध्ये माणसाच्या गर्व असतो, या मी मोठा तू मोठा, होय, असं कारभार या जमिनीवर वाढलेला आहे. पापाचा भार वाढलेला आहे. आणि ती भार कमी करण्यासाठी 5 पांडवांनी 5 देवाचा अवतार, 5 पांडवाचा. ह्यांनी का अवतार धरला, काय कार्य केलं, पुढे काय तरी सांगावे मार्ग. पांडव प्रतावातली कथा 1 तासभर लावाय म्हणतोय. मग तुमचं म्हणणं असलं बरं तर आम्ही म्हणतोय महादेवाचा नदी, काय अडचण नाही. म्हणजे हाईच म्हणू द्या. बर बर हस्तानपूरला होय 5 पांडव कसं जन्माला आलात? कसं? संतोनी नावाचा राजा राज्य करीत होता. लोटून होते म्हणजे, आणि त्याच्या घरतीचं नाव गंगा होतं. गंगा, गंगाबाई. आणि दोघांचं राज्य आनंदानं त्या हस्तानपूर मध्ये चालू झालं. होय, आणि नवल काय घालला? थोडी दिवसांना त्या संतोनी राजाला गंगेपासून एक मुलगा जन्माला आला. नवल काय घडलं? म्हणे विचार केला, संतोनी नावाच्या राजाला काय भीष्म नावाचा मुलगा मुलगाला जन्माला आहे. मुलगाला जन्माला, मुलगाला जन्माला आहे. मुलगाला जन्माला, काय झालं कमाले, काय झालं कौतुक, आणि गंगा मात्र स्वर्गवासी झाली. राजा काय अजून वृद्ध वयाचा नव्हता. आणि परजेला कोण पडला? संतोनी नावाचा राजा अजून म्हणजे तरुण आहे. तरुण. मग लहानाचा मोठा भीष्म होऊ लागला. आता बापाचं लग्न करायचं का लेकाचं करायचं? म्हणजे आता उरपाटा झालं, बापाला करायचं बघा. पण घराला गृहिणी असली पाहिजे, त्याच्याशिवाय शोभा नाही. तुमच्या सरपंच लागते नरड्यात आवळलेलं. काय झाले? तेलगट खाल्लं. मन विचार केला आणि परजा जमा झाली. आणि जमलेल्या परजेने सांगितलं की आपल्या संतोनी राजाचं लग्न केलं पाहिजे. संतोनी राजाने काय केलं? काय विचार केला? म्हणले कोळ्याची मुलगी पसंत केली. आणि त्या कोळ्याची मुलगी तिला कुणी मागणी घालायची? आता जायला पाहिजे एखादं. तर स्वतः भीष्म बापासाठी मागणी घालायला कोळ्याच्या घरी गेला. आणि काय म्हणू लागला? काय सांगायचं म्हणले आजोबा तुम्हाला? म्हणे विचार केला, माझ्या म्हणले पित्याला तुमची मुलगी म्हणली द्या. तुम्हाला पित्याला तेव्हा म्हणे विचार केला, संतोनी राजा
त्या भीष्माला काय म्हणू लागला? काय बरं? भीष्माचार्य हो. ऐकून घेत होता हा. आणि सांगत होता कुळी, अहो. तू कुणाचा मुलगा? हा. मी संतुल राजेचा. आणि कुणाला म्हणली मंडळी बघायला? मुलगी आमच्या वल्लाला बघायला आलो. म्हणजे तू त्याचा जण बघायला त्याला? आम्ही लग्न करत नाही, वल्लाचं लग्न करायचं या. वल्लाचं लग्न करणार? हा. घरात बाई नाही म्हणजे स्वयंपाकाला. म्हणजे तुझ्या आई स्वर्गवासी झाली म्हणतो? हा, स्वर्गवासी झाली आहे. अरे पण मान थोरलेला असतो देण्यात आहे का तुझ्या? हा. होय, पण मी लग्न करत नाही. माझी जरी मुलगी होय तुझ्या पिताजीला दिली हा तरी म्हणली तुझाच मान राहणार, तू गादी झालं होणार, नाही. हस्तानपूरचा राजा तू होणार आणि तुझं शेवट म्हणले माझ्या झालेल्या लिकीची मुलं होणार. बघा मामा, मी लग्न करत नाही म्हणले. असा राहणार ब्रह्मचारी. हा, ब्रह्मचारी राहणार असा. बाळ ब्रह्मचारी हा. राहणार. हे कशावर? हा, मी लिहून देतो म्हणजे तुम्हाला. असं हा. त्या संतुनी राजानं काय विचार केला म्हणजे? सत्यवतीच्या बापाला त्या कोळ्याला हा. दिलं वचन, कोळ्या हलावे, दिलं वचन, कोळ्या हलावे. गंगेचा असणारा भीष्म होता आणि आनंदानं होय. वचन दिलं हा हा भीष्मानं कुणाला? तर त्या कोळ्याला. हा, पाहुण्याला. मी म्हणले लग्न करणार नाही, ब्रह्मचारी राहणार म्हणले. तुमच्यासाठी, हा बापासाठी होय. मी म्हणले जन्माचा बाळ ब्रह्मचारी राहील म्हणले. असं सांगून दिलं बाबा रे. त्या वक्ताला हा भीष्मानं सांगितल्या बरोबर होय. कोळ्यानं देण्याची कबुली केली. हा, मुलगी द्यायची कबुली केली. सत्यवतीचं होय. आणि संतुनी राजाचा विवाह झाला. हा, सैवर. असं हा, आनंदी आनंद ते हस्तानापुरामध्ये झाला. भले संतान. असं करता करता हा दिवस लोटायला लागलं. होय. त्या सत्यवतीला काय हो? 2 मुलं झाली. हा चित्र आणि विचित्र नावाची 2 मुलं जन्माला आली. होय. पहिला एक होता, हा ये. ती होता गंगेचा. हा 2 सख्खे भाऊ, खरंय. एक सावत्र भाऊ. हा हा दिवसाने दिवस लोटायला लागला. बर. आणि नवल काय घडलं बरं? भिडी काय नवल घाललं म्हणले. चित्र आणि विचित्र 2 जण बंधू हा, सगळं. लग्नाच्या वयाला हे लग्नाच्या वयाला लग्नाच्या वयाला हे लग्नाच्या वयाला कोण पडलं जीवाला हे कोण पडलं जीवाला जन्मदिल्या आईला हे जन्मदिल्या आईला चित्र विचित्र लग्नाच्या वेळेला आली. हा, कोणात पडला म्हणले आई बापाला. तेव्हा होय. सत्यवतीनं विचार केला, काय हो? काय दिवसानं संतुनी राजा स्वर्गवासी झाला, होय. राहिली फक्त सत्यवती. हा हा खरंय. मुलं लग्नाला आली. काय करावं आता? एक तर आपला बाळ म्हणजे ब्रह्मचारी आहे, हा ये. पण दुसरी 2 लग्नाला आली. कुठे सूर्य बघायला जावं म्हणजे आता. नवल काय घाललं? काय हो? त्या धुरपत नगरीला हा धुरपत नावाचा राजा होता हा हा धुरपत नगरीला. आणि त्याच्या 3 मुली होत्या, होय, काय नाव होतं? अंबा, आणली. अंबलिका आणि अंबिका. होय. ही 3 मुली होत्या. हा हा तिन्हीच्या 3 मुली लग्नाला आलेल्या होत्या. होय. पण मानलं होतं त्या धुरपत राजानं हो?
जी पण जिंकेल हा त्याला म्हणले मी लेख देणार. असं पण मानलेलं कळलं कुणाला? कुणाला जात? भीष्माला. हा हा जावा म्हणजे आता काय गरज होती का याला? हा हा जन्माचा बाळ ब्रह्मचारी होता, होय. पण धाकट्या बंधूला पण जिंकायचं जमत नव्हतं. हा हा खरा आहे. बाळ असणारा ब्रह्मचारी भीष्म विचार मनाचा केला म्हणल्या धनुर्धारी विद्येमध्ये होय. पारंगत होता. होय. जेवढं काय उद्याच होणार ते त्याला आज कळत हा होतं. आवची ब्रह्मचारी होता असं हा. आणि त्या भीष्मानं काय केलं बरं? काय हो? त्या पांचाळ दिवसाला हा हा द्रुपद राजाचं लिखीचं पण जिंकलं होय. आणि अंबिलिका आणि अंबिका होय. रथामध्ये बसविल्या. आणि घेऊन सनी कुठं आला? कुठं बरं? हस्तनय पुराले, हस्तनय पुराला. चित्र आणि विचित्राच्या अगोदर होय. कुमारी वयामध्ये हा हा जन्माला आलेला बाळ त्या सत्यवतीचा होय. व्यास महर्षी नावाचा हा हा जन्माला असा बाळ निघून गेला होता वनामध्ये. खरा आहे. का तर महान तपस्वी झालेला होता. हा हा आताच्या सरकारविषयी नव्हतं. 60च्या आत गुंडाळायचं. होय मामा. हजार हजार वर्षाची तपश्चर्या आयुष्य असणारी मानव होती. होय. जपी तपी संन्यासी योगी लोक हा हा देवाला बांधून घेत होती. हा आताची मी माणसंच आहे ती पहिली मी माणसंच होती. खरा आहे. पण हजारावरून 100वर आली, 100वरून 80वर 60वर आली. आता 30वर आले ते. मावा गोवा गुटखा हा होय. आणि गुटखा खाल्ला की पटका येतोय. आला वाट्यामध्ये आता तरी इकडे कोणी करायची पाहुणं कशाची मावा गोवा आपण नाही खाली ती इकडे कशी पाहिजे. मनाला विचार केला. हो. व्यास महर्षी निघून गेलेला होता. हा हा 3 बहिणी जिंकून आणल्या होत्या. होय. पण विचार केला आईनं. पण जर विचार केला दोघाला 2 झाल्या. हा हा 1 शिल्लक आहे आता. होय. हाय की. मनाला विचार केला. हो. राग आला मला. हा हा मला जिंकून आणले म्हणजे फणामध्ये. होय. माझ्या संग लग्न कर. लगन कर. भीष्म म्हणत आहे या लागले तुला. आगामी बाळ ब्रह्मचारी आहे म्हणला. माझ्या आईच्या वडिलांना मी वचन दिलंय. होय. पिताजीचं मी लग्न केलंय. हा हा मी जन्माचा बाळ ब्रह्मचारी आहे. सांगू लागला. मी लग्न करणार नाही. हा हा पण आंबा म्हणत आहे काय. तू जरी नाही केलं होय. तरी म्हणले तुझ्या अगोदर हा हा माझ्या मनानं शाल व देशाचा होय. शाल व राजा मी वरून घेतलेला आहे म्हणले. शालवर राजा. होय. मग प्रधानाला हाक मारली. जाऊ म्हणजे त्या गावाला आपण सने भीष्मानं सांगितलं प्रधानजी हा. रथाला वाढून जोड. काय हरकत नाही. त्या लगन आंबाला रथामध्ये घाल हा. आणि त्या शाल व देशाला देऊन यायला म्हणजे नेऊन त्याला. असं विचार मनाचा केला बाबा. आंबाला रथामध्ये बसवलं निघून चाली त्या वेळेला आणि असणाऱ्या भीष्माचा प्रधान हाय. रथ घेऊन त्या टायमाला कुठे गेला म्हणजे निघून चालेला मार्गाला लागेला.
गेला शालव देशाला आणि शालव देशाच्या शालव राजाला होय आंबा म्हणत आहे काय तुम्हाला म्हणजे माझ्या मनानं वरून घेतलेला आहे. अरे का कुठली कोण कवालते कवावरून घेतलं आणि कवा काय म्हणते काय तरी म्हणते मला शालव देशाच्या शालव राजानं सांगितलं हा हा तुझ्या मनानं जरी म्हणजे मला वरला असेल होय तरी तुझं पण म्हणजे त्या भीष्मानं जिंकले. हा हा कोणते भीष्म बघ जमले मी स्वीकारणार नाही. खराई रथ धागारी फिरला होय आंबाला राग आला. खराई ह्यानं करून घेतलं नाही त्यानं मी करून घेतलं नाही. होय राग आला आंबाला होय आणि आंबाने काय केलं बरं काय मनाचा विचार केला म्हणले परशुरामाचा जप करायला सुरुवात केला. हा परशुरामाचा 21 वेळा पृथ्वी जंकिलेला हा परशुराम आहे. होय साधा नाही. नाही परशुरामाची सेवा केली होय जप केलं तप केलं हा हा आणि परशुराम साहेबाला आंबाला होय आणि फुलाचा हार केला परशुरामानं खराई आणि सांगितलं म्हणजे आंबा हो कुणी तुला काय केलं सांग मला. काय नाही तुम्हाला मी म्हणजे तुमची सेवा केली आहे होय हा मग आपण म्हणजे आपलं माळ घाला आपण तुम्हाला दोघं मिळून माळ घालू. हा आंबानं परशुरामाला सांगितलं होय त्या भीष्मानं मला पणामध्ये जिंकलं हा हा पण मला करून नाही घेतलं याचा मला त्याग आहे म्हणली. खराई एक काम करा काय त्याच्या संग माझं सेवर करा होय नाहीतर म्हणजे त्याच्या संग तुम्ही लढाई करा. हा परशुरामाला सांगते या त्या ताला हो परशुरामानं आंबाला घेतलं हा हा हत्तानं या पुराला हत्तानं या पुराला आणि भीष्मान आपला आश्रम सोडलं बाहेर आलं. होय खराई दोन्ही हात जोडलं. उभं राहिला जागेला परशुरामा हो काय केलं म्हणजे येण्याचं कारण सांगा. असं हा अशा टायमाला काय बोलतोय बाबा आता तेल काय कमी प्यायचं जरा येताना इकडे आता नरड्याचा मामा काय न विलास झाला होय आणि परशुरामानं सांगितलं तुम्ही हिला पणात केलं होय तिच्या संग लग्न करा म्हणले. लग्न आणि नसलं लग्न करायचं हा. तर माझ्या संग युद्ध करा म्हणले. भले माझं एक पण आहे हा माझ्या संग युद्ध तर करा वा नंतर त्या अंबा संग लग्न तर करा. भीष्मा बी काय हलका नव्हता कसला होता मोठ्या तोला मोलाला होता असं? हा हा भीष्मानं सांगितलं होय माझ्या वचनाला बट्टा लागू देणार नाही. हा खराई लग्न मी कधीच करणार नाही. बर मी तुमच्या संग म्हणजे लढाई करीन. हा खराई राग आला परशुरामाला होय आणि त्या वक्ताला हा हा लढायला सुरुवात झाली. होय धनुर्धारी युद्ध दोघांचं लागलं आणि तेव्हा नवल काय घडलं काय नवल घाललं बरं पहिलं 2 बाण परशुरामानं सोडलं. हा हा भीष्माच्या 2 खवाट्यामध्ये 2 बाण घुसलं. हा सैल केलं त्याने क्षेत्रीय धर्मातला नियम होता होय ह्यानं एक बाण सोडल्यावर पुन्हा त्याने एक बाण सोडायचा. खराई आपल्याकडे नव्हतं माझा नंबर आधी का तुझा नंबर आधी खराई पण नंबरात भगवंताची सेवा आहे. होय आता उगा म्हणायचं म्हणून म्हणायचा नंबर जी गाते ती हा हा ही बंधू भाऊ जे आहेत होय ह्यांनी कडपतूर चाकरी भगवंताची करावी माझी अपेक्षा आहे. हाय का तर देवानं आपल्याला कोरोनातून टाळले हा त्या भगवंताचा उपकार आहे आपल्यावर. हॅलो एक रात जरी आपण जागला तरी काय फरक पडत नाही. हाय दररोज रात आपली मरायची ठरलेली आहे. खराई निम्म आयुष्य आपलं झोपेत गेलेलं आहे मामा. हा झोपेत गेले दिवस आणि रात्र दिलेले झोपला खराई कामात नाही आला. निम्म आयुष्य झोपेत गेलेला आहे. हा नेमा विषय पण भगवंताचं चरित्र गाण्यामध्ये होय राम नाम घेण्यात हरिनाम घेण्यात वेळ जेवढा काढाचा तेवढा मोहर तुमचा टाइम वाढणार आहे. हाय आणि जर तुम्ही जर म्हणता बासला कुठला देव केले तर कोण बाळ मामा कोण बिरू देव कोण तसं नाही. इटल
पण ती काळ नाही. काळ देवाला मानलं तरच तुमचा काळ आहे. आता हाय भरलेली नदी असते, होय नदीतून नावाड सदर नाव हाणतो. हाय पण कसा हाणतो अंदाज बघून आणत असतो. देवाचं नाव असतं सदर, म्हणून त्या भरलेल्या नदीतनं नाव तरुण जाती म्हणले. तसे आपल्या या परपंचात तरुण जाणारी नाव त्यात नाही. हाय खराय नाही. जर नाव भगवंताचं मुखात आलं होय तर 20, 25, 30 आत बाहेर नाव उडल्याशिवाय आपली विरात नाही. खराय म्हणे नाही काय हा? तुझ्या तर राम आहे तर चालतो. खराय. संत लोक सांगते की आपण इतके ज्ञानी नाहो. होय एका चढीत एक हाय ते गाणार अनेक अनुभवाच्या येते. होय मामासारखं संत पुन्हा जन्माला यावं, पुन्हा त्यांचं गुणगण ऐकायला मिळावं. होय आणि आपण एक मनात जिद्द ठेवावी काय हो? की त्यांच्या समोर आपण गायला उभा राहावं. खराय आमच्या भागात डिक्सळकर गात होत. होय सुदाम पुजारी बसला होता. हाय की बसले असा कलावंत होता. दंच्या इटोबापाशी त्यांना असं बघायला रांग लागत होती त्या माणसाला. होय पण तवाही केल्यावर आम्हाला वाटत आपल्याला उभा राहायला येईल का तवा नीट. पण आपल्याला आपल्या हातात काय नाही, त्या भगवंताच्या हातात आहे. कोणाकडे सेवा करून घ्यायची. त्यांच्या मेळ्यात कवा ढोल वाजवाय शिकायला. मनाला विचार केला हाय आंबा आंबेलिका होय द्यायची आंबा म्हणून लढाई करायला उभा राहिलेला होय. भीष्म आणि परशुराम हा 2 बाण सोडल्याबरोबर सांगितलं थांब म्हणले परशुरामा, का माझा क्षत्रियाचा बाण आला म्हणले आता सांभाळ. असं भीष्मानं बाण सोडलं होय आणि परशुरामाला घायल केलं. हा तेव्हा परशुराम शरण आला आणि सांगितलं म्हणले भीष्मा हो तू तिला करून घे, नाही तर नाही म्हणले माझं पण पुरं झालं बाबा. असं परशुराम निघून गेला. हा अंबाला राग आला. होय तुम्ही म्हणसाल पहिल्या पायऱ्या होत्या काय. शास्त्र सांगतंय द्वापारयुगातली होय. पुराण आहे पांडवाचं. अंबाला राग आला होय आणि अंबाने विचार केला काय हो? स्वर्गात जाईन महान तप करीन आणि पुन्हा भीष्माकडे बघेन. खराय म्हणून हा अंबा स्वर्गात गेली. होय राहिली अंबिका आणि अंबलिका. होय दोघाला 2 करून दिल्या. हा चित्र आणि विचित्र दोघं बंधू होती. होय दोघाला 2 करून दिल्या. विवाह झाला. हा. पण नवल पुढं काय दिवसानं काय घडलं. काय घडलं बरं एक लढाईत चित्र मेला हो आणि विचित्र आजारी पडून मेला. हा आजारा संतुली राजा तर आधीच स्वर्गवासी झालेला होता. होय बाळ ब्रह्मचारी असणारा भीष्म होता. होय आता चित्र विचित्र निघून गेली. मामा वंशाला राहिलं का कोणी पांडवाच्या. आजारा राहिला नसत्या हा? हा सत्यवती आणि भीष्म गळा लावून रडा लागली. होय आपला वंश खणला. हा कोणी नाही राहिलं भाग आपलं हस्तानपूरचं सगळं म्हणजे बुडालं. हा आपलं नाव माग काय राहील. काय राहील विचार केला मनाचा सत्यवतीच्या ध्यानात आला. हो भीष्मा हो थांब म्हणली. का कुमारी वयामध्ये हा मला झालेला एक मुलगा होय जन्माला असा निघून गेला खरं आणि ती महान ऋषी झाला म्हणली. होय त्याची आराधना केली या सत्यवतीनं. धावा मानला बाबा आणि व्यास महर्षी धावा केल्याबरोबर हा हा हत्तानं या पुरालय. हत्तानं या पुराला. हत्तानं या पुरालय. हत्तानं या पुराला. या बनवलंय मला याला लागेला. ऐका हा हा सुभाष अर्जुन केमवाडीचे राहणार हा हा या हौशा भक्तानं होय 21 रुपयाचा धर्म केलेला आहे. हा त्यांना देवदया कशी द्यायची. कसे बरं आई बापाची सेवा. यंत्रात नाही हो कोणी केलं तर
आई बापाची सेवा करा म्हणल्यावर महाग म्हणलं आधी पायपाचं पाय धरा. कारभारी हा. त्यांचं तर पाय धरण्यापेक्षा इकडे झालेलं बरं नाही का? मग गोव्याला जाईल तिकडे बायकोला. हा अहो तुम्हाला जर काय यायला लागली हा? अहो त्याचं तर काय चुकतं या कुणाचं? महाग म्हणणारा बायकोचं पाय धरीत असता बा येताना. येडा तुम्ही कारभारी. हो? अहो घर लक्ष्मी आहे तिचं पाय धरावं लागते ते या म्हणजे विचारल्याशिवाय पुढे मार्ग काय कळत नाही जायचा यायचा. मग लक्ष्मीचं नाही म्हणल्यावर काय कोण काय पण कोणाला योग हा सत्ययोगातला नियम ती सोडून बर मग कलियुग कलियोगातला आलंय थोडं थोडं. काय आहे आणि त्याला वैस का नाही हा मनाजून या माणसाचं काय अरे मामा तिखट मीठ टाकल्याशिवाय चव येत नाही. सदर आणलीच कोणी खायचं कुठवर. हा आओ आपण आता लय दिवस झालं व्हायला राहिला होय म्हातारा आले नव्हते तुम्ही कशाला हाय काय काय शिल्लक आता म्हाताऱ्याचं मी काय खाल्लंय बरं म्हाताऱ्याच. हा आणि तू कोणाकडे बघून आली ह्या गावात? तुमच्याकडे बघून आली तुमच्याकडे ऐ, पड्यात सरून बोल जा. माझ्याकडे बघून आली पण ती बाप आहे माझा देणार ठेवू. तुमचा बापा असेल होय माझा काय सकाळ सासरा तुम्ही पहिल्यांदा सांगितलं नाही काय सांगू पहिल्यांदा काय तुला सांग म्हणजे आई बाप नाही म्हणून तुला सांगायचं होतं. आई बाप नाही म्हणून हवं हा आईला सांभाळावं लागेल बापाला सांभाळावं लागेल असं काय कोणीच झालं नाही आपली म्हणजे बैठकीत सांगते ते का आई बापाला बोलायला. पण कलियुगामध्ये हा. आई बापाच्या वाटण्या त्या होय. सत्ययुगामध्ये असं कसं नव्हतं. होतं? आई बापाची सेवा हा. कुंडली कान सेवा काय बरं आणि अंबा अंबलिका हा हा विधवा झालेल्या होत्या. होय व्यास महर्षीला बोलवून घेतलं हा धावा केला आणि व्यास महर्षीने विचारलं आई हा लय दिसत काय संकट पडलं म्हणले सांग मला. हा हा तेव्हा सत्यवतीने सांगितलं धाव आपला वंश म्हणले खंड झालाय. अगं मग काय करायचं ही असणारा भीष्म आहे होय तुझा थोरला बंधू आहे म्हणले सावतर आहे बर पण त्यानं वचन दिले म्हणले बाळ ब्रह्मचारी राहणार म्हणून. हा सांगून दिलं आणि तुझं जे भाऊ होतं होय चित्र विचित्र ही म्हणले मरून गेली. हा ही दोन जी आहेत ती म्हणले तुझी आई होय. भाऊजाई ही दोय त्या हा हा आपला वंश कसा वाढल. बर पहिला दवाखाना नव्हता खराई आता आला असेल या कलियुगात दवाखाना पण सत्ययुगात नव्हता द्वापरयुगात नव्हता. होय हजार हजार वर्ष तप करणाऱ्यांना हा हा मंत्र जपून जर पाणी निष्ठ दिलं होय तर त्याच्यापासून संतती वाढत होती. खराई तेव्हा त्याला हा व्यास महर्षी खोलीमध्ये बसलं होय आणि अंबाला त्या सत्यवतीने लावलं म्हणले जा हा मंत्र तेवढा घेऊन ये म्हणले. बर खोलीमध्ये येलेली अंबलिका होय त्या व्यास महर्षीला बघितल्या बरोबर काय झालं बरं तिचं अंग पांढरं झालं हा हा खराई आणि ती दिलेला मंत्र भक्षण केला. होय आल्या आल्या आईने विचारलं म्हणजे बाळा व्यासा हो कशी संतती होईल. अगं मला सगळं बरोबर आहे मग पण तिचं मंत्र देताना अंग पांढरं झालं म्हणले मग तिला म्हणले पंडूनंदन होईल म्हणले पंडूनंदन पांढरं जन्मताच म्हणले कोण फक्त जन्मल म्हणले. हा पांढरा जन्म पुन्हा दुसुंदा होय अंबलिकाला लावलं हा तिने डोळे झाकून मंत्र दिलेला भक्षण केला. होय आंधळा धतराष्ट्र झाला होय आणि नवल काय घडलं काय हो? गोकुळामधली कुंती हा हा ह्या पंडोनंदन राजाला जमली. होय गंधारी धतराष्ट्राला जमली. होय 25 वर्ष 101 कौरव पोटामध्ये होतं. होतं की शास्त्र सांगते आपण नाही सांगायचं. हा गदारीच्या 25 वर्षात 1 वर्ष राहिलं होय
गंधारीला राग आला. अहो, कुठवर वागवायचं म्हणजे आग म्हणले माझ्या बरोबर लग्न झालं त्या कुंतीच होय तिला 5 पांडव झालं. पळायला लागली. हा जाणती झाली. आगे चांगले युद्ध करायला लागले ती. असं हा मला अनेक म्हणजे पोटात झालं. गंधारीने लोहणा घेतला हा. आणि पोटावर हाणायला सुरुवात केली. कुचायला लागली पोटाला. गर्भाच 101 तुकडा झाला. होय गर्भपात झाला. हा हा तवा आईला ध्यान झालं. व्यास महर्षीला बोलवून घेतलं. होय म्हणजे व्यासा हो तो मंत्र दिला हाय पण त्याचा उपयोग नाही झाला. काय झालं आहे? तो सांगितलं होतं हा धष्ट पुष्ट जन्मल पण आंधळ होईल. होय खरं आता आंधळ बी नाही ना पांगळ बी नाही म्हणजे मोठ तुकडे झाले सगळं. होय व्यास महर्षी आला. होय सांगितलं म्हणले आई घाबरू नको. हा गांधारीला मी दिलेलं वचन कधी फुटवणार नाही. हा हा कुंभाराज्यात जा म्हणले 100 गाडी घेऊन ये. कुंभाराज्यात गाडग्यामध्ये तूप भरायला लावलं. हा एक मांसाचा गोळा गाडग्यामध्ये घातला हा प्रत्येक गाडग्यात आणि त्याच्यापासून म्हणजे कौरवाचा जन्म झाला. हा 101 कौरव आणि पांडव हा द्रोणाचार्यापाशी विद्या शिकू लागली. होय शिकता शिकता हा काय झालं तुम्हाला? काय झालं तुम्हाला? काय झालं तुम्हाला? काय झालं तुम्हाला? दुर्योधन दुशासन कर्ण शकुनी हा मामा शकुनी होता. होय पण शकुनीचं सुद्धा न ऐकता हा द्रोणाचार्याची विद्या महान होती होय आणि ती द्रोणाचार्य हा विद्या शिकवित असताना खराई अर्जुन आणि भीम होय लढाईमध्ये पारंगत झाली. सर्व अर्जुन हो धनुष्य बाणामध्ये पारंगत होता होय आणि भीम कसा होता तर गद्यामध्ये हा गदा विद्ध करण्यामध्ये पारंगत होता. हा बलवान होता. भीम साधा नव्हता. खराई 9000 हत्तीचं बळ इतक्या भीमाला होतं. होय म्हणून हा भीम कुणाला ऐकेना. नाही तेव्हा त्या धत राष्ट्राचा प्रधान होता कनक नावाचा. हा कनक आंधळ होतं होय पण धत राष्ट्र विचारित होता कनका हो कोण कुणाला ऐकत नाही मला दिसत नाही. तुम्हाला दिसत नाही खरं होय आपण ती 5 पांडव ऐकत नाही म्हणजे 101 कौरवाला काय बोलतोय दादा म्हणजे कवाच ऐकत नाही ग. हा त्या अर्जुन भीम म्हणले बलवान हाय. अर्जुन म्हणले पारंगा म्हणले ते इतिहासामध्ये बाणामध्ये कामाला असणारा संजय नावाचा गडी होता. होय त्याला विचारायचं संजय हा कोण वाढवतंय म्हणजे 5 पांडव का माझं 101 कौरव. हा, तुमची 101 कवाच ऐकत नाही ती म्हणजे 5 पांडव ऐकत नाही तर म्हणता म्हणता हा राग यायचा कुणाला तर धत राष्ट्राला. आंधळ्याला कनक नावाचा प्रधान होता. हा काय धत राष्ट्राला काय म्हणू लागला काय बरं म्हणले महाराज हो बारकाई तिथवरच ह्याला बंदोबस्त करा म्हणले. हा नाहीतर पुन्हा काय कधी ती तुमच्या 101 ला म्हणजे कवा काटा काढतेली सांगता येत नाही. असं म्हणून विचार की 5 पांडवाला हा. वारुणाय वतीला हे वारुणाय वतीला विचार केला काय आता नको म्हणजे दुसरा घ्यावा. कशाला म्हणले आता दासीला मोहर ढकललं. होय त्या दासीनं आनंदानं खराय दिलेला मंत्र भक्षण केला. हा दासीनं दासी पुत्र विदुर काका जन्माला आला. होय धतराष्ट्र हा पंडोनंदन राजा हा दासी आणि दासी पुत्र विदुर काका हा ही 3 जण बंधू. होय पण दासी पुत्र असल्यामुळं अरे सदर त्या
धृतराष्ट्रानं म्हणायचं काय दासीपुत्र आहे म्हणायचे तू मध्ये बोलू नको. हा हा बोलू देत नव्हता भरलेल्या सभेत हा होय दुर्योधन बोलायचा हा पिताजी हो बोलू द्या म्हणायचं त्या धृतराष्ट्राला. हा. पण धृतराष्ट्र ऐकत नव्हता. आंधळा. राग यायचा त्या इंदुराचा आणि इंदुराला बोलू देत नव्हता. का तर त्रिकिज्ञानी असणारा विदुर होता. होय 3 ताळातलं 3 दिवसाचं मागचं मोरचं सगळं विदुर काकाला कळत होतं. खराई आणि ती विदुर काका सांगत होता धर्मा काय हो? तू वाटण ती म्हणले काय मी कर हा पण दूध तेवढं खेळायचं नाही हा म्हणजे डावावर बसायचं नाही आणि डाव तरी खेळायचा नाहीच नाही. हा हा पण मुखातून म्हणजे कृष्णाच्या नामाचा खंड नाही झाला पाहिजे. हा हरिनाम घ्यायचं देवाचं धर्म होता नीतीचा धर्म. होय कृष्ण 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 मुखात नाम होत. होय कुणी जरी आला हा शत्रू जरी असला तर त्याला धर्म मित्र म्हणत होता. होय आपण सुद्धा ते ध्यानात घेतलं पाहिजे. खरंय. मान नाही कोणाचा शेजाऱ्याला तो करायला नाही काय ती संघ येत नाही कोणाच्या. हा शत्रू आला होय त्याला तुम्ही आवर्जून बोला नाही शरण आला तर पुन्हा मी जीभ कापून देतो. खराई आपण कमीपणा घ्यायचा. होय धर्म राजा सण करीत होता म्हणून कुठं जाईल तिथं धर्माचा विजय होत होता. होय आणि महाग मात्र कृष्ण भगवंत होता बरं का. आवाज खमीर बाबा. एकट्याचं कर्तव्य नव्हतं ते. हा हा मनाला विचार केला अयो पांडव ऐकनात म्हणून हा हा वारून आवतीला होय असणाऱ्या धृतराष्ट्राचा मित्र होता हा आणि त्याला लक्षात घर बांधायला लावलं होय आणि सांगितलं असं घर बांध लाख वाट्या दारून नळ त्या भीतीने घातलं पाहिजे. होय एका जागेला जर घर पेटवलं चौ करून पेटावा तर सगळं ती जळून खाक झालं पाहिजे. हा पांडव असं घर बांधलं होय आणि नवल काय घडलं बरं काय बरं धर्माला बोलून घेतलं धृतराष्ट्रानं. होय नीतीचा धर्म होता हा आणि चलत्याचा धर्म ऐकत होता. खराई धृतराष्ट्राचं पाय धरलं. सांगा म्हणले का बोलवलं. हा तेव्हा सांगितलं माझी 101 आहे ती होय माझा भाऊ हाय पण म्हणले काय उपयोग नाही. का मी म्हणले गादीवर आहे थोरला असल्यामुळं खराई तर तुम्हाला 101 ऐकणार नाही ती. होय का तर पोटात डाव होता. हा हा खराई वारुणावतीला धर्म म्हणले तुम्ही जाऊन राहावा. होय धर्म ज्या वक्ताला वारुणावतीला जायचं म्हणून गावातल्या नगरीतल्या लोकांना कळलं खराई तेव्हा गावामधली गोर आणि गरीब काय म्हणते ती रडाया हाला लागेली रडाया हाला लागेली आणि राजा धर्माला म्हणत आहे धर्मा आम्ही म्हणजे तुमच्याच सोबत राहणार. आमच्या संगत होय आमच्या संगत कशाला आता गावात राहावं येशूच्या तोंडाला सगळी परजा आली होती. हा तेव्हा राग आला होता दुर्योधनाला. होय जरी म्हणले माझ्या बापाला दिसत नसलं हा तरी म्हणले सगळी परजा घेऊन चालला आम्ही वसाडाचं राज्य करायचं काय. अशी बोलणं असताना म्हणले राजा धर्माला हा विदुरानं सांगितलं काय म्हणले धर्मा हा दिवसभर म्हणले तू झोप होय पण रात्र म्हणले कितवा जागायची हा आणि सदर म्हणले कृष्णाचं नाव घ्यायचं. हा हरिनाम घ्यायचं देवाचं कसला बी काळ आला होय तर नामाच्या पुढे थरथर कापतोय म्हणजे मोहर येणार. काय कापतो म्हणजे नामाच्या पुढे सांगितलेलं धर्माच्या ध्यानात होतं होय आणि धर्म निघाला. होय तेव्हा गावातल्या रहितीला दोन्ही हात जोडलं
तुम्ही माघारी जावा, हा. मला जाऊ द्या म्हणले वारुणावतीला. सांगून दिलं रायताला म्हणले. भीमाने काय केलं? हा आई कुंतीला खांद्यावरती घेतला हा तुम्ही तिकडे राहा आणि म्हणे. पाची पांडव निघत झालं. वारुणावतीला वारुणावतीला पाचशे पांडव धरणीला चार बंधू पडलेलं होतं आणि भीमाने विचार केला युद्धाला सुरुवात झाली ज्या वक्ताला अर्जुनानं बघितला अर्जुन हडबडून उठला धनुष्याला हात अर्जुनाने घातला त्या वक्ताला भीमसेन काय विचार केला मनाचा अर्जुनाला बोले अर्जुनाला सांगत अर्जुनाला बोले अर्जुनाला सांगत सांगितलं म्हणले अर्जुना तू व्याकुळ झालेला म्हणले थांब थोडे वेळ बघू म्हणले हे आपण दोघं देखून मी हाय म्हणले अजून जेव्हा मला जमाना तेव्हा तू मध्ये ये म्हणले विचार केला भीमाला काय केलं त्यावेळेला भीमाने सगळं सैन्य मारलं हेडंबीचा धनी म्हणजे हेडंबा मारला त्याचं सैन्य मारलं सगळं सैन्य बाबा मारून टाकला भीमाना तेव्हा त्या हिडंबीनं विचार केला मागणी घातली होती मला म्हणले तुमच्या भीमासोबत लग्न करायचं आहे बोलू लागले त्यावेळेला तेव्हा आई कुंतीनं धर्माला विचारलं आणि धर्मानं आईला सांगितलं म्हणजे आई डाव नाही म्हणले तिला बघणार म्हणले काय होईल तुझी सून म्हणले भाऊनी काय व्हायचं राक्षसी चालायची असं त्या जंगलातली फुलांनी हार ओवला हेडंबीचा आणि त्या भीमाचा त्या हेडंबीच्या वनामध्ये
दोघांचं लग्न झालं. होय आनंदानं दिवस लोटायला लागलं. पहिले सांगताय पण ज्या वक्ताला हा हा लग्न व्हायच्या अगोदर होय भीम म्हणत आहे दादा हो मी नाही म्हणले बायको म्हणून हिला वागवणार. मग काय करायचं राक्षसी अवतार आहे म्हणली. हा खरा हाय पण थोरल्या बंधूचं वचन हा भीमा म्हणजे धाकटी मोडत नव्हती. सत्ययुगातली कथा, धर्मराजाचं द्वापार युगातली कथा. होय मान राखायची, हा एकमेकाचा वडील माणसाला हा. देव म्हणायची. होय पण ती काळाचा नाही. हा कलियुगाला आता दादाची आज्ञा मोडायची नाही म्हणून हा भीमाला काय भीम कबूल झाला. होय पण भीमानं बांधून घेतलं त्या हिडंबीला. अहो, माझ्यापासून संतती होणार आहे म्हणणं मला मान्य आहे. हा हाय पण ज्या दिवशी हा हा तुला संतती होय. प्राप्त होईल त्या दिवशी म्हणजे तुझा माझा संबंध संपला. म्हणजे तू तिकडं मी इकडे हा हा खरंय बांधून घेतलं हिडंबीला. सांगून दिले बाबा दिवसभर आज ह्या वनामध्ये, आज त्या उद्या त्या उद्या वनामध्ये वन किरणा करायची हा फिरू लागली दादा आणि संध्याकाळी मात्र हा सगळी एका जाग्याला यायची. हा सगळं अर्धवट भीमा असं करता करता हा विचार केला माझा त्या हिडंबाला हा दिवस लोटाया लागे हरिओ, दिवस लोटाया लागे. दिवस लोटाया लागे हरिओ, दिवस लोटाया लागे. बसई तेरा दाया, बसई तेरा दाया. ज्या भक्ताला हा संतती प्राप्त झाली होय कळलं त्या भीमाला. कळलं दादाचं दर्शन घेतलं हा हा आणि सांगितलं म्हणजे दादा हो झालं म्हणजे माझं काम. बर राहायला नका म्हणजे आपण या वनामध्ये. जाऊ म्हणजे आता पुढं आपण आता का तर माग काय घडलं होतं. हा हा ज्या दिवशी लक्षात घडलं होय त्या दिवशी वारुणावतीला हाहाकार उठला होता. हा मेले पांडव म्हणजे असं हा तेव्हा वाईट वाटलं होतं प्रजेला. हा आणि निरोप दिलता दुर्योधनाला हा धावा करावा घातला होता. होय पांडवाला आनंदी आनंद झालता त्या धृतराष्ट्राला. आंधळ धरत असाला हा आता राज्य म्हणजे सगळं माझ्या एकशे एक गौरवाचं आहे. सगळं राज्य आपल्याला झालं म्हणलं असं करता करता हा आई कुंती आणि धर्म थोरला बंधू होय भीमाला अर्जुनाला म्हणत आहे आपण आता हे वन सोडून देऊ. जाऊ म्हणजे महादेवाला जर कळलं म्हणले त्या दुर्योधनाला हा तर त्याचं सगळं सैन्य हा 11 योजने त्याचं सैन्य घेऊन येईल होय आणि आपला काटा काढील. हा जाऊ म्हणजे आता इथनं पुढे म्हणून पाचही पांडव निश्चय झालं सत्ययुगाला नाही भीमानाईला खांद्यावरती घेतला हा आणि हिडंबीचा वन सोडून दिला. निश्चय झाले त्यावेळेला आणि कुठे गेली एक चक्री गावाला, एक चक्री गावाला. एक चक्री गावाला, एक चक्री गावाला. नम चालू लागेला, नम चालू लागेला. नम चालू लागेला, नम चालू लागेला. त्या एक चक्री गावामध्ये हा भयाच्या वनामध्ये होय बकासूर नावाचा राक्षस होता. हा राक्षस मोठा होता त्या बकासुराचा नेम होता अहो, एक चक्री गावामधलं हा हा रोज एक माणूस हा बोकड त्या बकासुराला द्यावा लागत होता. गाडगाटून गाडीवर भाकरी गावाने सगळ्या भाकरी रात्रभर करायच्या. हा गाणं म्हणून सकाळपारी गाडा भाकरीनं भरायचा. हा बोकड घालायची त्यात गाड्याला दोन रेडं झोपायचं. हा त्याच्यावर एक बकर हा हा
आणि एक माणूस दान देणं त्या दररोज एका घरावर नियम होय त्या गावामध्ये होता. एक चक्री गावामध्ये म्हणून त्याचं एक चक्री गाव नाव त्या गावाचं पडलं होतं. हा त्या गावामध्ये अयो 5 पांडव गेलं. हा गेलं त्या गावात धर्माने विचार केला अयो कुणाच्या घरी जावं. आता म्हणले आपल्यासारखीच माणसं पाहिजे. धर्म ही नीतीचा धर्म होता. हा धर्म कुठे गेला? कुठं बामणाच्या वाड्याला रे, बामणाच्या वाड्याला. बामणाच्या वाड्याला रे, बामणाच्या वाड्याला. काय झालं नवाले, काय झालं कौतुका. बामणाच्या घरावरती नंबर आला होता आणि त्या ब्राह्मणाला एकच पोरग होतं असं लग्न झालेला मुलगा होता. हा सोन घरात होती एकटी सून. होय सून सासूला म्हणायची आत्या हो तुम्ही राहा मी जाते. अगं नवीन लग्न झाले पोरानं म्हणायचं बाबा हा मी जातो गाडा घेऊन तुम्ही राहा. हे बघा तुम्ही दोघं बी राहा. होय आमचं काय म्हणले पिकलंय पानात जाऊ द्या गळून म्हणले केव्हा तरी नाही तुम्ही गाडीच राहिला आला जाऊ दे म्हणले काय असं त्या बामणाच्या घरामध्ये होय रडायचा कोयाला उठला होता. आता जायचा म्हणजे रडणारच आधी कोणतीने विचारलं म्हणजे काका हा का रडता म्हणजे तुमच्या वाड्यामध्ये काय झालं या? झालं म्हणजे काय लय अवघड अहो, म्हणले एक मनुष्य होय गाडाभर भाकरी होय आणि 2 बोकड आणि 2 हालगाड्या त्या बकासोबत द्यावं लागते ती वनात आहे ती. म्हणजे संकट तुमच्यावर आलंय म्हणा की. आवश्यक सगळ्या गावाचा नंबर झाला होय आता आमच्यावर नंबर आला म्हणजे मग काय अवघड आहे त्याचं? का मग जायचं आणि त्याला काय माघारी बघायला आहे. मग आता काय मऊ माया हवा तरी एकदा नंबर येणार आहे का नाही? अहो मऊ माया सगळे बायको पोरं सोडून जाता येते का जाऊ वाटते का म्हणजे आशा आहे म्हणायचं अजून तुमची. अहो, असा हा अहो, तरी जीव रडत जाताना जीव आहे का? असे- आहे. जीव रडत असताना जीव गेला तरी आशा मागे राहिली कोणती म्हणत आहे काका हो. रडू नका. का तुमच्या घरावर आलेलं संकट हा सारेल म्हणजे माझा भीम. काय बोलता म्हणजे होय तुमचा भीम पण ब्राह्मणाची जात मयाळ असते बरं का. सर्व त्याला अभ्यास असतो या. हा असतो की ब्राह्मणाने सांगितलं मामा हो माझ्यावर नंबर आलेला तुमच्या लेकरावर नाही म्हणजे घालवणार हा तुमचं माझी मीच जाणार म्हणजे. असं बामण ऐका हा. ना पण कुंती सांगत होती काका हो. माझा ऐका काय माझा भीम मी मरणार नाही हा. आणि तुमचं संकट सारल्याशिवाय राहणार नाही म्हणजे. खरं म्हणता मग. होय बरं झालं म्हणजे आमच्यावर येऊन काय भाकरीला सुरुवात झाली. होय राम रात्र निघून गेली. सगळ्या स्वयंपाक निघून गेला असं होय गाडा भरला. हा 2 बकरी 2 हलगाट हा त्या गाड्यावरती बामणाला बसायला सांगितलं. इशी पतोर खरं गाव सगळं बघतोय म्हणजे. हा तुम्ही जर इथं कुणाचं कोण कशी आली नाही ती कुठं नाव वाटवली. गाड्यावर गाड्या पांडव हायतही जगात कुणाला कळलं नाही पाहिजे. हा खरे 12 वर्ष कोण बामण गाड्यावरती बसला हा हा आणि इशीच्या तोंडाला हा सगळं गाव घालवण्यासाठी आलं. हो जमा झालं सगळं त्या वक्ताला हो. झालंय म्हणजे एका काकाचं काम आता. हा आता काय आता पतूर गेलेलं कोण आलं नाही म्हणजे ही कशाला मागे येते आता. आवाज त्याच्यापाशी गेल्या आणि ही तर बामण तयार आहे म्हणजे हाणाहाणी म्हणजे राखीस हा तर वर. सगळ्याचं खाल्लेलं असतं बामण. हा बकासुरानं मनी विचार केला पण एकटा बकासूर नव्हता. ग्रंथात निघतंय काय? बकासुराचं सुद्धा नातेवाईक होत खाऊ लागायला. अहो, मग काय एकट्याला मरत काय गाडीवर भाकरीन बकरीन हलगतीन खाऊ. आणि नातेवाईक असते ती त्यांची बी भीम त्या वक्ताला इशीच्या तोंडाला आला हा हा पण रूप बामणाचं होतं. होय बामणाला खाली उतरलं. आणि भीम बसणार होता ती गाडी. भीम गाड्यावरती बसला. हा हा गाडा हाकू लागेला. गाडा हाकू लागेला.
ती गाडा घेऊन भीम आला आणि जिथं राहती होती हा त्या बकासुराची तिथं गाडा सोडला बर आणि एक एक हलगटाला रपाटा लावला. हा बर सोडून दिले हलगट गावाकडे तोंड करून. गावाकडे तोंड बकरी हाणून लावली हा हा आणि हाक मारली बकासुराला. होय ये म्हणले बकासुरा, हा तुझं अन्न मी खातो आणि तुझ्या तोंडात म्हणले आज माती देतो. ऐकलं की बकासुरानं आणि भीमानं दोन्ही हातानं होय भाकरी खायला सुरुवात केली. ती भाजी तेवढी भाकरी असं हा राग आला हो बकासुराला. हा बाई रोज आलेलं माणूस खाली मान घालून रडतया हा आणि कोण आज म्हणजे मला हाक मारतया. हाक मारले म्हणून खात बसले भाकरी मला बकासूर जवळ आला. होय बकासूर म्हणला अरे माझं का खायला लागला तू. ए याडिया सर माग काय तुला दावलं असं नरड चालवलं आज पण तुला सांगितलं असतं उद्या सांगू चालल्यावर. हा आज काय सांगायचं तेलगटानं घोर केला तर काय जिलेबी खाल्ली वाटते कचून भीमाला हो बकासूर म्हणत आहे भल्या गुणानं माझं अन्न मला राहू दे. हा पण भीम ऐकत नसतो. हे नाही का तू काय भीम जेवायला लागला. हा बकासुरानं मागून बुक्की आणली. त्याला काय व्हायला या असं हा 9,000 हत्तीचं बळ एकट्याला होतं. फुल पाल्याने वाटायला हाणल्यावर मारायला सुरुवात केली बकासुरानं. होय. पण भीमानं सांगितलं माझं जेवण होतं तुला बोलतच नाही म्हणली. ए अरे मला थोडं तर राहू दे म्हणजे येड्या सगळंच खातो पण काय हा गाडा भरलेला मोकळा केला विमाना आणि सांगितलं म्हणले बकासुरा हो तू म्हणजे तुझ्याकडे झालंय जेवण आता. अरे तू काय करणार आम्ही म्हणजे एवढं बोकड बकासुराला पायाला धरलं, हा घरा फिरवलं, सोडून दिलं बरं धरणीवरती आपटलं होय आणि बकासूर मारून टाकला. भले शेजारच्या सगळे त्याच्या भावकीनं सैन्यानं बघितला. आलं की पळतच हात जोडून राखीस पळत आली. होय म्हणले दादा वा. आम्ही काय अनमनीत नव्हतो, हा आम्ही खायला होतो, बर पण आम्हाला मारू नका म्हणजे आम्ही इथनं पुढं काय सुद्धा करीत नव्हतो. तुम्हाला कोणाला ठोक नाही म्हणले आता खाल्लं का नाही ते सगळं नाही आणलेलं खात होता आम्ही. त्यात तर तुम्ही दोषी आहो का ना नाही दोषी जरी असलं हा. तरी तुम्ही सांगेल ते आम्ही इथनं पुढं करता म्हणजे आता ना कोणाला खात न मारित नव्हतं. असं भीमानं सांगितलं काय हो? मी सांगेल ते ऐकत चाल. होय म्हणली एक काम करा काय ही मेलेल्याला म्हणजे दावं लावा. दावर हा बर आणि जर नाही लावलं हा तर ह्याची गत बकासुराची ती तुमची गत होईल म्हणजे आमच्या आम्ही टाकावं नाही ह्याला मग कुठं मी टाकू का? तर तू मारलंय म्हणलं तू टाकशील म्हणलं हा तुम्ही त्याच्या जेवढे इतके दिवस खाल्लं हा मग आता त्याचं काम तुम्हालाच करावं लागणार. बांधायचं नाही कुठं न्यायचं कुठं न्यायचं ते सांगतो म्हणजे पण एक काम करा हा उद्यापासून हा. गावात जायचं बर माणसासोबत काम करायचं हा धान्य मिळवायचं आणि त्यानं पोट भागवायचं. हा. माणूस खायचा बंद करा. असले लाडू जिलबी खायचं बंद करा भीमाच्या धबधब्यानं हा राकेश कोळ तयार झालं. होय पायाला बांधायला सांगितलं ते बकासुराला चांगलं पायाला आणि एक चक्री गावाच्या इशीमध्ये वळीत आणून टाकाय सांगितलं. आम्हाला बघते घेऊ साधा नव्हता, हा रात्रीची वेळ होती. हा वडीत आणलेला बकासूर होय इशीमध्ये टाकला तर यश बंद झाली. बुजले सगळे पहिलं गावाला गाव कस होत म्हणून असते कडाने एकच यश असाई म्हणते का आपल्या बघण्यात नाही. गाव का सगळ्या गावाला आपण एक कलियुगातला आलेला यश असलेलं सत्य लिहून गाडं होत सुरक्षित येत नाही म्हणून लावते यश बंद झाली. हा. पाठ 4ला लोक उठली बघितलं तर दरवाजा बंद आहे. होय अरे कुणी मारला असेल म्हणजे बाहेर चालले लोक बघते एवढ्या टायमात हा भीम घरी आला. होय आईचं दर्शन घेतलं, थोरल्या बंधूचं दर्शन घेतलं. हा धर्मराजाचं आनंदी आनंद झाला. कुंतीला होय बामणाकडे गेली सांगितलं काका हो माझा भीम आलाय. आला या होय बरं सुटलं ते पण कोणाला म्हणू नका हा नाहीतर ते बकासुराची गत झालेली तुमची गत होईल म्हणजे कोणाला जर सांगितलं तर. आणि कुणाला सुद्धा सांगत नाव म्हणले असं हा. काय हरकत नाही. हा येस बंद झालेली होय गावात पुढाऱ्याला कळली, पंच जमली. होय. अरे म्हणजे काल कुणाचा नंबर होता त्या बटुकडाचा होता म्हणले तुझं पोट आहे का काय? का अरे बटुकडे म्हणून नको गावावर लगीन चारलंय त्यानं जोगती मारलंय कसलं बघ.
आज काय म्हणजे राकेश आनंदी आनंद गावाला झाला. हा. राजानं परदान होय बामणाच्या वाड्याला लावला. हाय का त्या बाई? काकाला बोलवून आला म्हणले. हा त्या बामणाला होय बोलवून घेतलंय, बोलवून घेतलं. बोलवून घेतलंय, बोलवून घेतलं. बोलायला लागले, सांगायला लागले. आई कुंतीनं सांगितलं होतं. होय धर्मा हो काय सांगू म्हणले त्या काकाला. आता काय तुझ्या उद्या 4 माणसात जाईल, हा आपला बोबाटा होईल. होय तेव्हा धर्म होता, नीतीचा धर्म. करो धर्माने सांगितलं आई हो त्या काकाला असं सांग, काय गाडा घेऊन मी गेलतो म्हणाला काकाला, हा पण त्या भयाने वनात मी गेल्याबरोबर होय कोण एक अतिथी आला हा तिथे आणि त्यानं मला गाड्यावर खाली बोललं. होय एक चापट लावली, जा म्हणून मला महागारी लावलं हा आणि त्यानं राकेश मारला. असं सांग म्हणजे हा कुंतीला सांगायला लावलं धर्मानं. होय आणि धर्मानं सांगायला लावल्याबरोबर हो कुंतीनं जाऊन सांगितलं त्या काकाला, काका उद्या तुम्हाला बोलवते, पंचायत जावं लागेल. होय बोलू दिली पण पंचायत गेल्यावर तुम्ही ही सांगा म्हणली. काय काकाला बोलवलं, होता गावावरलं विगीन सारलं या म्हणली. होय आणि म्हणले हत्ती तिथला, असं हत्तीवरती अंबारी घातली. हा बामन त्या अंबारीमध्ये हत्तीवर बसविला, आणि गावात सगळं फुलाचं हार घातलं बामणाला. होय आणि त्या बामणाची सगळे गावामध्ये दिंडी काढली मिरवणूक काढली, मिरवणूक काढली. मिरवणूक काढली, मिरवणूक काढली. काय झालं तुम्हाले, काय झालं कौतुक. काय झालं तुम्हाले, काय झालं कौतुक. पंचाळ्या देशाला, पंचाळ्या देशाला. पंचाळ देशाला होय धुरपत नावाचा राजा होता. काय आणि त्या धुरपत राजाची लेक हा धुरपती धुरपती होती. हा धुरपती कशी होती शिव तुम्ही म्हणसाल, हा धुरपती 5 जणात एक कशी. हा हा खरंय पण तिला वर होतं पहिल्या जन्मी हा हा भरतार देवाचा भरतार असं. हा शंकराला 5 वेळा तिने मागितलं होतं. होय तेव्हा श्री शंकरानं सांगितलं होतं, ह्या जन्मात नाही, हा पुढे जाऊ पुढच्या जन्मामध्ये म्हणजे तुला 5 भरतार होत्या. होय आणि धुरपती साधी नव्हती. हा वर गेला होता ज्या वक्ताला हा द्रोणाचार्याला हा आणि धुरपत राजा आणि द्रोणाचार्य एका गुरुपाशी शिकत होती, हा द्या तेव्हा आयो धुरपत राजा हा पांचाळचा होता. खरंय आणि असणारा विदुर काकासारखा महान हा पुण्यवान होय विद्वान असणारा द्रोणाचार्य होता. हा द्रोणाचार्यानं गाय मागायसाठी गेला होता हा राजाला पंचाळ देशाला. पण धुरपत राजानं गाय नव्हती दिली. नव्हती एका गुरुपाशी शिकून हा गाय दिली धुरपत राजानं ओळखीलं नव्हतं. होय म्हणून राग आला होता हा हा द्रोणाचार्याला होय आणि शिकून शिष्य प्रांत केलेला होता. होय अर्जुनानं सांगितलं म्हणले, गुरुवरे हो तुम्हाला काय दान देऊ. काय गाय दान काय देऊ म्हणल्यावरती हा द्रोणाचार्यानं सांगितलं होतं, अर्जुना हो मला दान काय नको, हा फक्त पांचाळ देशाचा धुरपत राजा तेवढा माझ्याकडे घेऊन ये म्हणली. असं दुर्योधनाला दुःशासनाला कर्णाला होय 101 कौरवाला पांडवाला काम सांगितलं होतं. काय हो पण पांडवाच्या आधी हा कौरवाला आनंद झाला होता, का तर त्याचं राज्य होतं. हा दुर्योधनाला रथाला बोलला, हा कर्ण संगतीला दुःशासन हा शकुनी मामा होय जाऊ म्हणले आणि या धुरपताला बांधून घेऊन ये म्हणले. हा जिंकू म्हणे त्याला असं पंचाळ देशाला हा हा धुरपत राजाला आणण्यासाठी गेलेली होती. होय होय
पण धुरपत राजा साधा नव्हता. विद्वान होता ते बी. असं महान विद्वान होता. होय. आलेलं एक कौरव कळलं. हा सैना सज्ज केली धुरपतानं. हा त्याला ते सैना लढायला सुरुवात झाली. होय. त्या वक्ताला हा कौरव धरणीला पडलं, पळायला लागलं. होय. 5 पांडव मात्र एका कडावून बघत होत. हा बघू म्हणजे माझ्या काय तवा हा अर्जुनाला आणि भीमाला दुर्योधन म्हणत आहे, काय लागत माझ्या बघत बसला म्हणले. मग काय करावं ना? काय करावं. हा अरे म्हणली ती मारायला लागली, ती सगळी आमची निमेरली पल्ली ती म्हणजे धरणीला, होय खरं. आणि तुम्ही बघत बसला कोपऱ्यात. आम्ही बरामध्ये हा करेला. राग आला हा भीमाला आणि अर्जुनाला. युद्धाला सुरुवात झाली. होय. तेव्हा अर्जुन विद्येत पर्यंत होता. हा पारामध्ये झाला होता. त्या पांचाळ देशाच्या धुरपत राजाचं सैन्य सगळं जिंकले म्हणले. आणि धुरपताला रथामध्ये घातलं होतं हा आणि कुठं आणलं होतं. तेव्हा द्रोणाचार्यापाशी हस्तानपूरला आणलं होतं. तेव्हा हा द्रोणाचार्य होय. धन्य धन्य अर्जुना म्हणजे तुझी. खराई धुरपताला सांगितलं, तू आम्हाला एक गाय दिली नाही, खराई. पण माझ्या शिष्यानं म्हणजे तुला जिंकून आणलं. हा हितांत म्हणजे जिंकून. तुझं राज्य म्हणजे सगळं माझं आहे. हा खराई. त्या असणाऱ्या द्रोणाचार्याला शरणाला धुरपत राजा. होय. तेव्हा द्रोणाचार्याने सांगितलं म्हणजे असू दे, हा एका गुरुपशी आपण इतिहास शिकलेला खराई. दोघं निम राज्य करू म्हणली. खराई. त्या वक्ताला हो. धुरपत राजाला राग आला होता. हा हा द्रोणाचार्याला मारायसाठी कुणाला आणावं लागेल, काय करावं लागेल. 4 महिन्याचा केला होता. तर त्या धुरपत राजानं हा कुणाची जप तप सेवा कुणाची केली. माझ्या व्याज आणि उपयाज नावाचं ऋषी होत. हा 1000 वर्ष सेवा केली. होय. आणि त्या व्याज उपयाजा कुंड अर्जुनाला जिंकण्यासाठी खराई. धुरपती मागून घेतली. हा आणि द्रोणाचार्याला मारण्यासाठी हा कोण मागितला. हा तर द्रष्ट धुम्म नावाचा मुलगा होता. होय. मागितल्या बरोबर काय घडलं होतं. हा ती व्याज उपयाज नावाचं ऋषी महान होत. होय. जळत्या होमातून धुरपती होय. आणि ती असणारा द्रष्ट धुम्म रथा सगट बाण भातुड घेऊन हा जळत्या होमात निघालेली धुरपती होती. होय. आणि ती धुरपती अर्जुनाला द्यायची. हा माझा जावाई कायमचा माझ्या ऐकण्यात राहावा पुरीच्या म्हणून होय. पण केलेलं होतं कुणी. हा राजाना. पांचाळ देशाच्या धुरपतानं. हा पण त्या धुरपताला कळलं, हो. आपण एवढं म्हणले 1000 वर्ष जप तप केलं, हाय. धुरपती सारखं रत्न मागून घेतलं, हा पण पांडव मरून गेला, आता कोणाला द्यावी. विचार मनाचा केला. असं हा मनाला विचार केला. हा धुरपती द्यायची कुणाला. होय. पण मारलं होतं त्या पांचाळ देशाला. अशा टाइम हा आणि धुरपतानं एक हेर ठेवला होता. होय. पांडव कुठं तर दिसत्यात ओळखू येते का बघा. हाय कुठे बामना शेषात. त्या धुरपत राजाचा हेर त्या टायमाला एक चक्री लावाला, एक चक्री लावाला, असणाऱ्या त्या धुरपत राजाचा होय. हेर आलेला होता. हेर. हा आणि धर्माला सांगायला लागला, हो. काय वाईट झालं म्हणजे आमच्या राजानं हा 1000 वर्ष म्हणजे तप केलं, होय. धुरपती सारखं रत्न मागून घेतलं, हा त्याचं पण होतं अर्जुनाला द्यायची. खराई. पण पांडव म्हणले लक्ष घरामध्ये जळून गेलं. हा कोणी नाही राहिलं. असलं रत्न आता म्हणले कुणाच्या पदरात पडत या. काय माहिती पर मानले. असं हा पांचाळ देशाला पण म्हणलंय असं हेरानं सांगितलं. होय. त्या वक्ताला हा कोणती आई होती. हा आई त्या धर्माला भीमाला म्हणत आहे, होय.
धर्मा हो भीमा हो आपण हे गाव सोडू आता. हा जाऊ म्हणजे आपण बकासूर मारलेला जर बोबाट झाला हा तर आपल्याकडे तर पांडव आहेत असं म्हणतेली पृथ्वीवर. खरंय म्हणून कोणत्या आईला हो भीमानं खांद्यावरती घेतलं हा आणि त्या रक्ताला एक चक्री सोडलं. ते झाली बरं चाललेली आहे मोहन लागू रे पल्ल्याला. चाललेली आहे मोहन लागू रे पल्ल्याला. एकच काही गावं गावं दिलं या सोडून. आली बंगारे देशाला, आली बंगारे देशाला. एक चक्री गाव सोडून दिलं. हा निघून गेली पंचाळ देशाला निघाली. हा निम्या वाट्यामध्ये आली. होय व्यास महर्षी आडवं आलं खरंय आणि व्यास महर्षी नारद मुनी आडवं आलं. हा सांगितलं म्हणजे धर्मा जावा म्हणजे तुम्ही त्या पांचाळ देशाला. बा आणि अर्जुन पण सदा सजी जिंकील म्हणजे द्रौपदीचं. सांगून दिली असं त्या वक्ताला हो पांडव येणार आहेत पांचाळ देशाला. हा हा आणि माहिती होतं द्वारकेच्या भगवंताला. होय रथाला वारून गेलं हा आणि गोपाळा संगत मेळा घेऊन होय द्वारकेचा कृष्ण भगवंता हा पंचाळ देशाला, पंचाळ देशाला. गोपाळाचा मेळा संगतीला घेतला. हा आलं पंचाळीसला द्रौपदीचं पण चालू होतं. होय द्रौपद राजानं मोठा मांडव घातला होता खरं आणि त्या मांडवाच्या मागच्या बाजूला हा देव भगवंताने तंबू ठेवला होता हा आणि कृष्ण त्या तंबू मध्ये बसलेलं होतं. हा गोपाळाला मिळा सर्व कवापाची पांडव त्याला हा हा पण मानलेलं होय कळलं होतं कुणाला. हा हो देवाला हस्तानपूरच्या दुर्योधनाला होय राज्य सगळं दुर्योधनाचं आहे. काय हे सगळं धृतराष्ट्राच्या माग हा त्याला दुर्योधन गादीवर बसणार आहे. हा सगळं राज्य म्हणजे तेच आहे. होय कर्ण दुशासन हा शकुनी मामा होय सगळं 101 कौरव मिळून हा आनंदाच्या भरामध्ये चाली बरं पंचाळ देशाला आली होती. हा माझ्या गुरुची करणी माझ्या गुरुची दादाराव घोडके दादाराव घोडके तू आमचं होते तिला मार्ग जाऊना ती गेली निघून कीर्त भाग राहे लहान लहान वयात बाळ बाळपणात लावला गाण्याचा या धैर्य गेली कथेचा ती घ्यावी तुम्हाला हे रथव द्यावी आम्हाला वरानु मांडले ह्या गोड्यावरल्या हरीचा यानंतर कोपळावले आणि आरसोलीचे बाळूदेव. या 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 चला टोल बांधून तयार. होय 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 मग मग